स्किझोफ्रेनियाबद्दल अनेक गैरसमज आपल्या मनात असतात. एक, स्किझोफ्रेनिया म्हणजे स्प्लिट पर्सनॅलिटी किंवा मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर किंवा डिसोसिएटिव्ह आयडेंटिटी डिसऑर्डर. खरं म्हणजे स्किझोफ्रेनिया हा विचारांचा आजार आहे, पर्सनॅलिटी इश्यू नाही. 2, स्किझोफ्रेनिया असलेली व्यक्ती कायम व्हायलंट होते. त्यांच्या लाईफ सिच्युएशन्समुळे बऱ्याचदा त्यांना अँगर इश्यूज असू शकतात, ते अग्रेसिव्ह वागू शकतात. त्यांना होणाऱ्या पॅरानॉइड डेल्युजन्समुळे ते रागाने रिस्पॉन्स देऊ शकतात, कारण भीती असते मनात. पण म्हणजे ते दरवेळेला व्हायलंटच होतील असं नाही. स्किझोफ्रेनिया असलेली व्यक्ती जॉब करू शकत नाही किंवा जॉब मिळाला तरी तो सस्टेन करू शकत नाही, तर असं नाहीये. हा गैरसमज आहे हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणं आहेत. मे बी ते त्यांचं ऑप्टिमल पोटेन्शियल गाठू शकणार नाही, पण त्यांना जर योग्य प्रकारचं ट्रेनिंग मिळालं, फॅमिलीचा सपोर्ट मिळाला, तर ते नक्की अर्थार्जन करू शकतात. बरं 4, स्किझोफ्रेनिया असलेल्या व्यक्तीला लॉंग टर्म हॉस्पिटलायझेशन लागते. आजकाल हे चित्र बरंच बदलतंय, कारण मेडिसिन्समध्ये खूप चांगले संशोधन झालेले आहेत, खूप चांगल्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. योग्य वेळी योग्य प्रकारची ट्रीटमेंट, फॅमिलीचा सपोर्ट आणि रेग्युलर थेरपी सेशन्स मिळाले तर ते नक्कीच त्यांचं आयुष्य सुरळीत जगू शकतात. याबद्दल लॉंग व्हिडिओमध्ये डिटेल एक्सप्लेनेशन मी दिलेला आहे, तो नक्की बघा.